नाशिक शहरातील सिडको भागात भोळे मंगल कार्यालय या ठिकाणी नाशिक शहरातील नोकरीसाठी इच्छुक युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जलद शर्मा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे व रश्मी हिरे बेंडाळे यांच्या पुढाकारातून कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र यांच्यामार्फत भव्य युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। रोजगार मेळावा हा सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत युवती व युवकांसाठी खुला करण्यात आला होता। या रोजगार मेळाव्याचे प्रमुख अतिथी नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, निमाचे अध्यक्ष आशिष नाहार, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ हे होते। या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक युवतींनी व युवकांनी सहभाग नोंदविला। तसेच या मेळाव्यामध्ये 50हून अधिक कंपन्यांचा समावेश होता। यामध्ये बँकिंग तसेच IT क्षेत्रातील युवतींनी तसेच युवकांनाही रोजगार मिळण्याची संधी मिळणार आहे। या कार्यक्रमाप्रसंगी रश्मी हिरे, महेश हिरे, राकेश दोंदे, जगन पाटील, प्रदीप पेशकार, भगवान दोंदे, एकनाथ नवले, राहुल गणोरे, भाग्यश्री ढोमसे, कावेरी घुगे, माधुरी बोरकर आदी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते। आपल्याला जॉब्स मिळो, चांगले बिझनेस आपल्याकडून हो आणि आपण या देशाचा खूप सक्षम आणि स्ट्रॉंग नागरिक म्हणून आपली ओळख निर्माण हो आणि असेच अनेक कार्यक्रम आपल्या हातून हो। आणि आज आपण सर्व जी मुलं आलेली आहेत ह्या कार्यक्रमाला ते उद्या नोकरी देणारे लोक म्हणून अशाच कार्यक्रमांना सगळीकडे जावं अशी माझी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी सदिच्छा आहे। थँक्यू व्हेरी मच। अशा वेळेस या मेळाव्यामुळे एक सेतूचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होतं। अनेक कंपन्या आल्यामुळे तिथे कोणत्या वॅकन्सीज आहेत हे त्यांना समजतं आणि ज्या युवकांना आणि युवतींना तिथे ज्या एम्प्लॉयमेंटसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे ते त्यांना समजतं आणि त्यामुळे त्यांच्यातली दरी कमी होऊन मला वाटतं एक चांगलं नोकरीच्या शोधात असलेल्या युवक युवतींना या माध्यमातून त्यांना नोकरी मिळते आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण हा एक अत्यंत चांगला प्रयत्न सुरू केला आहे। खरं तर उद्योजकांना आज चांगल्या कंपन्या इथे आलेल्या आहेत। जवळपास 50 स्टॉल आज इथे आहेत आणि बरेच रोजगार मेळावे होतात, परंतु त्या कंपन्या पुणे असतील, औरंगाबाद असतील, इकडे लांब जाऊन मुलांना काम करणं हे शक्य नसतं कारण तिथे जाऊन रेंटने राहणं, खाणं या सगळ्याच गोष्टी त्यांना खूप महागात पडतात आणि ज्या वेळेला जे पैसे मिळतात त्यांना नोकरीच्या मोबदल्यात तेवढे त्यांना तिथे राहण्यात आणि याच्यात खर्च होतात। त्यामुळे स्थानिक ठिकाणी जर त्यांना रोजगार मिळाला तर त्यांच्या परिवाराबरोबरही त्यांना राहता येतं, त्याचबरोबर त्यांचा खर्च हा वाचत असतो। त्यामुळे आज ज्या ज्या कंपन्या इथे आल्या त्यांचे मी स्वागत। मला एकच निरोप द्यायचे आहे, ह्याच एक माझी जी लर्निंग आहे ती मी इथे शेअर करू इच्छिते की आपल्या आयुष्यात आपल्याला कधी कधी असं वाटते की आपली डिग्री केल्यानंतर आपण समजा BTech केला असेल, MCA केला असेल किंवा इतर जे काही डिग्री केलं असेल ते केल्यानंतर आपलं शिक्षण संपलं असं कधी कधी आपल्याला वाटतो, तर तसं नसतात। आपल्याला आयुष्यात नेहमी बरेच नवीन नवीन गोष्टी शिकणं अपेक्षित असतात आणि गरजेच्या असतात। तर प्रतिवर्ष जर असं तुम्ही ठरवलं की मी काहीतरी 3 नवीन गोष्टी 3 नवीन कोर्सेस करणार तर हे खूप चांगलं होणार। नाशिकमध्ये लोकल फिजिकली कोर्सेस पण असतात आणि ऑनलाईन आता भरपूर कोर्सेस आहेत। आता AI पण खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे, तर AI चे सुद्धा भरपूर कोर्सेस आहेत। तर आपलं अपग्रेडेशन स्वतःच्या ते कुठलेही जीवनाचे स्टेजवरती ते खूप महत्त्वाचे असते, तर स्वतःचं अपग्रेडेशन करत राहा। हे बोलून मी थांबते आणि हे कार्यक्रमासाठी मनापासून सर्वांना शुभेच्छा देते। त्यांच्या कशा प्रकारे आपण काही चांगलं करू शकतो त्यामध्ये नेहमीच आमची इच्छा असते, शासनाची पण इच्छा असते। जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमचे अशा प्रकारचे प्रयत्न चालू राहतात ज्यामध्ये युवांना त्यांचं शिक्षण करणे, त्यांचे स्किल डेव्हलपमेंट करणे, त्याच्यासोबत त्यांच्या रोजगार प्राप्त होण्याची सक्षमता त्यामध्ये क्षमता जी आहे ते तयार करणे ह्या विषयामध्ये भर राहते। नाशिक सर्वात मोठे जिल्ह्यापैकी एक आहे। त्या जिल्ह्यामध्ये 2 महापालिकासुद्धा आहे आणि काही नगरपालिका आहेत ते पण खूप छान आहे। म्हणजे अर्बन खूप आमच्याकडे एक्सपोजर आहे या जिल्ह्यामध्ये। त्याच्यासोबतच एज्युकेशन
एज्युकेशनसाठी शिक्षणासाठी इकडचे युवांना कुठे जाण्याची गरज लागत नाही, कारण की इकडे खूप चांगले ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे इन्स्टिट्यूटसुद्धा आहे. त्याच्यासोबत चांगले एज्युकेशन झाले, त्यांच्या कशा प्रकारे आपण काही चांगलं करू शकतो त्यामध्ये नेहमीच आमची इच्छा असते, शासनाची पण इच्छा असते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमचे अशा प्रकारचे प्रयत्न चालू राहतात, ज्यामध्ये युवांना त्यांचं शिक्षण करणे, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करणे, त्याच्यासोबत त्यांच्या रोजगार प्राप्त होण्याची सक्षमता, त्यामध्ये क्षमता जी आहे ते तयार करणे ह्या विषयामध्ये भर राहते. नाशिक सर्वात मोठे जिल्ह्यापैकी एक आहे. त्या जिल्ह्यामध्ये 2 महापालिकासुद्धा आहे आणि काही नगरपालिका आहेत, ते पण खूप छान आहे. म्हणजे अर्बन खूप आमच्याकडे एक्सपोजर आहे या जिल्ह्यामध्ये. त्याच्यासोबतच एज्युकेशनसाठी शिक्षणासाठी इकडचे युवांना कुठे जाण्याची गरज लागत नाही, कारण की इकडे खूप चांगले ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे इन्स्टिट्यूटसुद्धा आहे. त्याच्या